नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर काल सकाळी माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यासाठी तुमचं सर्व भाऊ बहिणींचं खूप खूप मनापासून धन्यवाद। तर चला मग आज मी तुम्हाला घेऊन चलते भंडाऱ्यामध्ये, म्हणजेच भंडाऱ्याची भाजी, पुरी आणि शिरा असं मी स्वयंपाक बनवणार आहे। मेनू आहे आजचा, तुम्ही पण या भंडारा खायला। आणि ही भाजी ना आपण उपवासामध्ये भी खाऊ शकतो, म्हणजे नवरात्रीमध्ये आपण म्हणतो ना की कांदा लसणाच्या भाज्या नाही खाल्ल्या पाहिजे, माता राणीला नाही चालत, त्यासाठी आपण एक टायमाला जेव्हा उपवास सोडतो ना तेव्हा अशी भाजी बनवून खाऊ शकतो बिना कांदा लसणाची। सात्विक जेवण आपण करू शकतो, जे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास पकडता आणि संध्याकाळी रात्री उपवास सोडता ते ही भाजी खाऊ शकता। चला तर मग तुम्हाला दाखवते ही भाजी कशी बनवायची। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। भंडाऱ्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते तुम्हाला दाखवते मी आता। तर चला बघूया। भंडाऱ्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे मी सर्व भाज्या। हा घेतलेला आहे आपला गंगाफल, घेतलेला आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे 1 वाटी। त्यानंतर आपली ही दुधी घेतलेली आहे 1 वाटी, स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे। त्यानंतर हे घेतले आहे 1 वाटी गाजर पण स्वच्छ धुवून तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे। त्यानंतर घेतलेला आहे हा अर्धी वाटी पत्ता गोबी बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर घेतला आहे हा आपला फुलावर, तो पण स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर ही घेतली आहे डोबली मिरची, म्हणजे आपली शिमला मिरची घेतली आहे 4 ते 5, ही अर्धी वाटी घेतलेली आहे। आणि त्यानंतर 5 ते 6 टमाटर घेतलेले आहे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून। त्यानंतर 3 ते 4 बटाटे आणि 3 ते 4 वांगे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे भंडाऱ्याच्या भाजीसाठी। त्यानंतर घेतले आहे अर्धी वाटी आपल्या ओल्या चवळीचे दाणे सोलून घेतलेले आहेत। त्यानंतर घेतलेले आहे हे अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बारीक कापून। मसाल्यामध्ये घेतलेला आहे मी 1.5 ते 2 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच आपला घरगुती काला मसाला। त्यानंतर घेतले आहे अर्धा चम्मच पोहे खाण्याचा हळद। त्यानंतर घेतले आहे 4 ते 5 चम्मच धना पावडर, 2 ते 3 तेजपत्ते घेतलेले आहे मी खडे मसाल्यामध्ये, आणि ही 2 चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे, आणि 1 चम्मच घेतला आहे आपला शहा जिरं। चला तर मग सगळी सामग्री तुम्हाला दाखवलेली आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। चला मग गॅसवर ही ठेवली आहे कढई। ही कढई कालच मी नवीन आणलेली आहे, कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। भाजी बनवण्यासाठी ही ठेवली आहे मी कढई, त्यात आपल्याला टाकायचं आहे 3 ते 4 पळी तेल। आज नवीन कढईचं श्री गणेशाय आपण करू। तेल चांगलं आपलं तापलेलं आहे, त्यात आपल्याला टाकायचं आहे जिरं, त्यानंतर हे 2 तेजपत्ते। जिरं चांगलं फुलायला लागलं की मग आपल्याला टाकायचं आहे त्यात कसुरी मेथी। तेलात टाकल्याने तिचा कडवापणा निघून जातो। लगेच मग आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे, मग त्यात आपल्याला सर्व आपले पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला यात हा धना पावडर। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला यात हे लाल मिरची पावडर। त्यानंतर टाकायचा आहे आपल्याला यात यो गरम मसाला। आता आपला मसाला छान असा झालेला आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यात हे वांगे बटाटे टाकल्यानंतर आपल्याला दुधी टाकून घ्यायची आहे, मग गाजर आणि कद्दू हा आपल्याला साला सगळं टाकायचा आहे। त्यानंतर गोबी, फ्लावर, पत्ता गोबी, शिमला मिरची आणि चवळीचे दाणे, शेंगदाणे हे सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला एकोपाठ एक, आणि छान असं मिक्स करायचं आहे। आता या भाज्या आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। मसाल्यामध्ये भाज्या एकजीव करून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आता चवीपुरता मीठ।
मीठ टाकून भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. मिक्स करून झाल्यानंतर आपल्या भाज्या आपल्याला छान अशा झाकण देऊन शिजवून घ्यायच्या आहे. वाफेवर थोड्या शिजवून घ्यायच्या. मग त्यानंतर त्यात पाणी ओतायचं आहे. सर्व मसाले यात टाकून झालेले आहे. आणखी एक मसाला आहे जो मी शेवटला टाकणार आहे, सिक्रेट मसाला. असा तर काही सिक्रेट नाही आहे, तो सर्वांना माहिती आहे. तो मसाला मी तुम्हाला शेवटला दाखवेल, कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजे त्यासाठी. 10 मिनिटं झाले, आपली भाजी शिजत आहे मसाल्यामध्ये. आता तिला उघडून चेक करूया. चेक करून त्यात मग आपल्याला पाणी ओतायचं आहे. भाजी आपली मसाल्यामध्ये छान अशी वाफून गेलेली आहे. आता आपल्याला यात पाणी ओतायचं आहे. आपली भाजी बघा चांगली मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि आणखी 15 ते 20 मिनिट भाज्या पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे. भाजी मसाल्यामध्ये होत होते तोपर्यंत इथं मी शिरा बनवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पुऱ्यांसाठी पीठ पण मळून झालेलं आहे. पीठ मुरतोय तोपर्यंत शिरा बनून जाईल. मग पटपट मी पुऱ्या बनवून घेईन. आता यात आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. 10 मिनिटं वाफेवर चांगली भाजी मसाल्यात वाफवून गेली. त्यानंतर त्यात टमाटर टाकले आणि त्यानंतर त्यात 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी गरम करून. ते पाणी टाकून आता झाकण देऊन 15 ते 20 मिनिटं आपल्याला भाजी चांगली मऊसूर शिजवून घ्यायची आहे. गरम पाणी टाकल्याने भाजीला खूप छान टेस्ट येतो, चव येते. त्याच्यासाठी पाणी याच्यात गरमच करून टाकायचं. कोणत्याही भाजीत जास्त करून गरम पाणी टाकल्याने भाजी खूप चविष्ट लागते खायला. इथं आपला शिरा पण बनवून झालेला आहे, पीठ पण बनवून झालेलं आहे पुऱ्यांसाठी. त्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला सब्जी चेक करायची आहे, झाकण उघडून की शिजली की नाही. दाखवते मी तुम्हाला भाजी. भाजी मिक्स करून झालेली आहे. परत तिला झाकण देऊन भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला मऊसूर. त्यानंतर मग मी एका साईडला भाजी ठेवून दिली आणि दुसऱ्या साईडला पुऱ्या बनवायला घेतल्या. चांगल्या मस्त टम्म फुगू राहिल्या आपल्या पुऱ्या. भाजी आपल्याला शिजत आलेली आहे. थोडंसं झाकण काढून चेक करून घेतलेली भाजी. पुऱ्या फुगण्यासाठी एक सिक्रेट टिप्स सांगितलेली आहे मी वटपौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये. माझा शिरा बनवून झालेला आहे, पुऱ्या पण पूर्ण बनवून झालेला आहे. या भाजीमध्ये आता तो सिक्रेट मसाला टाकणार आहे मी. तो मसाला काय आहे तुम्हाला सांगते. तो मसाला आहे हा आमचूर पावडर. हा आमचूर पावडर या भंडारावाल्या भाजीचा जीव आहे. या भाजीमुळे या मसाल्यामुळे त्या भाजीला खूप छान अशी अप्रतिम टेस्ट येते. आता तो टाकून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 चम्मच आमचूर मसाला आहे हा. आपल्याला टाकायचा आहे यात कोथिंबीर. आता आपल्याला भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, हिला अशी घेरून घ्यायची आहे. आता इथं माझ्याकडे मॅशर नाहीये, पण आपण भारताच्या बायका सर्व जुगाड करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. इथं या उलाटण्यानेच आपल्याला भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याकडे जुगाड पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. काही गोष्ट नसल्यावर ऍडजस्ट करावा लागतात. भाजी छान अशी घेरून घेतलेली आहे आणि ही भाजी आता आपली रेडी झाली. बघा कशी वाटते भाजी, किती छान वाटते ना, रंगीबेरंगी भाजी. भाजी आपली तयार झालेली आहे. पुऱ्या पण बनवून झालेल्या आहे. आता मी पण उपवास सोडून घेते. आहोंना मुलांना पण वाढवून देते आणि तुम्हाला आहोंची रिॲक्शन सांगते कशी झाली भाजी म्हणून. इथं आपली भंडाऱ्याची थाटी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम पुऱ्या आणि मिक्स व्हेज भंडाऱ्याची भाजी आणि शिरा. मग इथं आहोंना वाढून दिलं मी. बघा तुम्ही आहोंची रिॲक्शन. त्यांना खूप आवडते ही भाजी आणि पुरी. कशी बनलेली आहे भाजी? चांगली बनली भाजी. 100 पैकी किती मार्क? जिथे तुला पाहिजे तिथलं मार्क. कशी बनली भाजी? लागते की नाही भंडाऱ्यासारखी? भंडाऱ्याची भाजी लागते. भंडाऱ्याची भाजी, पुरी आणि शिरा कशी बनलेली आता बघता. पूर्ण भंडाऱ्यासारखी टेस्ट लागते. एक नंबर लागते. कसा लागते मयंक?
एक नंबर लगी है, पूरी भंडारे की जैसी। और सीरा भी एक नंबर बना है। व्हेरी गुड. खावा मग आहे ना. आवडली ना. और चला तर मग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.